नमस्कार, मी अर्जुन सईद, किंबर्ली क्लार्क पुणे या कंपनीत सर्व्हिस करतो आणि NGOचं सुद्धा काम करतो। मी अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरूर तालुका या संघटनेचा मी उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे गेली 4 वर्षे। त्याचप्रमाणे अण्णा हजारे यांच्या संघटनेत सुद्धा मी कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि त्यांच्या संघटनेमध्ये आणि त्यांच्या संस्थेमध्ये अनेक वेळा जाऊन प्रत्यक्ष त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली। वेगवेगळ्या संस्थेमध्ये त्यांच्याबरोबर जाण्याचा योग आला आणि या ठिकाणी मी असं नमूद करतो की आंदोलन कसं असावं। अण्णा हजारेचं आंदोलन तुम्ही तर अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे, प्रत्यक्ष सर्वांना अण्णा हजारे हे माहितीच आहे, परंतु आंदोलन कसं असावं। शिरूर तालुका ही आंदोलनाची एक दिशा देणारी किंवा आंदोलन निर्माण करणारी एक जागा आहे आणि या तालुक्यातील सर्व आंदोलनं भविष्यामध्ये आणि भूतकाळामध्ये सुद्धा ती पसरलेली आहेत पूर्ण देशभर। तर या ठिकाणी मी BOT वरती रस्त्याची जी कामं केली जातात, बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या संदर्भात मी आपल्याला छोटीशी माहिती देऊ इच्छितो। BOT वरती पुणे आणि शिरूर हा चौपदरीकरणाचा रस्ता झाला, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत तो रस्ता झाला। या BOT मधून शासन आणि कॉन्ट्रॅक्टर जनतेची कशी लूट केली जाते हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छित आहे। ज्याप्रमाणे रस्त्याचं काम झालं त्यावेळी टोल नाका ही समस्या काय आहे हे लोकांना प्रत्यक्ष त्यावेळी कळायला लागलं। ज्यावेळी टोल सगळीकडे टोलवाटोली चालू झाली तेव्हा कळायला लागले, घरातून गाडी काढली की टोल द्या, घरातून गाडी बाहेर काढली की टोल द्या, कुठे फिरायला जायचं म्हटलं की टोल सर्व टोलवाटोलीच। तर या ठिकाणी शिरूर तालुक्यातील आमच्या समविचारी संघटनेने विचार केला की याच्यावर काहीतरी केलं पाहिजे। विचार केला काय करावं लागेल, आंदोलन कसं करावं लागेल। संघटनेच्या मार्फत अहिंसक मार्गाचा नेहमीच वापर केला जातो आणि ठरवलं की टोल नाक्याचे जे करार झाले शासनात आणि कॉन्ट्रॅक्टर मध्ये, तर त्या करारावर अभ्यास करायचं ठरलं। त्या करारामध्ये अक्षरशः वेगवेगळ्या प्रकारच्या अटी आपण कल्पनाच करू शकत नाही की अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जनतेच्या सामान्य लोकांच्या कशा फायद्याच्या आहेत। मी सांगू इच्छितो की फक्त 2% काम जर अपूर्ण असेल तरी सुद्धा टोल वसूल करता येत नाही। फक्त 2% बोलतोय मी। शिरूर तालुक्यातील रस्त्याचं काम जवळजवळ 25% अपूर्ण होतं आणि 70 किलोमीटरच्या आतमध्ये दुसरा टोल नाका नको, एकच टोल नाका, परंतु शासनानं 2 टोल नाके उभे करण्याची परवानगी दिली आणि राजरोसपणे 2 टोल नाक्यातून जनतेची सामान्य लोकांची लूट चालू होती। आणि मित्रांनो मी सांगू शकतो की हे पांढरे पेशे लोक राजकारणी दिवसा डावळ्या लोकांच्या खिशावरती हात मारतात आणि आपण सामान्य लोक बघतच राहतो। आम्ही याच्यावर विचार केला, आंदोलन तीव्र केलं, उपोषण झालं, चक्री उपोषण झालं, केस कोर्टात गेली, स्थगिती आली, वसुली झाली, पुन्हा स्थगिती आली आणि शेवटी आंदोलन आम्ही तीव्र केलं। सर्व समविचारी संघटना एकत्र केल्या, परंतु आंदोलनाला कुठेही गालबोट लागणार नाही याची आम्ही सर्वांनी काळजी घेतली आणि त्याचं फलित म्हणजे आज 1 टोल नाका बंद आणि जवळजवळ सर्व कामं पूर्ण करण्याचे आदेश आले। बांधकाम मंत्री, सर्व अधिकारी यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि त्यांची चौकशी सुद्धा चालू आहे, फौजदारी गुन्हे दाखल आहे। हे झालं आंदोलनाचं यश, पण आंदोलन हे अहिंसक मार्गाने होतं। नुकतंच कोल्हापूरला आंदोलन झालं, कंपनीचं नाव मला माहित आहे, IRB का काहीतरी कंपनी आहे, संपूर्ण कोल्हापूरचे रस्ते विकास केला त्यांनी। त्या ठिकाणी हिंसक मार्गाने वेगवेगळ्या पक्षांनी आंदोलन केलं, परंतु आमचं आंदोलन हे वेगवेगळ्या संस्थेनी, समविचारी संस्थेनी एकत्र येऊन अहिंसक मार्गाने केलं। कोल्हापूरला जे आंदोलन झालं त्यातून जनतेची घोर फसवणूक झाली। सर्व लोकांनी येऊन एकत्र मोडतोड करणं, बस तोडणं, शासकीय संपत्तीचं नुकसान करणं, म्हणजे आपलंच नुकसान करण्यासारखं आहे। शासकीय संपत्ती उभी राहते कुठनं? आपल्याच टॅक्स मधून, आपल्याच प्रॉपर्टी टॅक्स मधून, इन्कम टॅक्स मधून। तर माझ्या मित्रांना एक सर्वांना विनंती आहे, टोल नाक्याची समस्या ही संपूर्ण देशभर आहे। काही जर जास्त प्रकारची माहिती हवी असेल किंवा वेगवेगळ्या आंदोलनात आपण सहभागी असाल प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या, तर आपण सर्वांना मी विनंती करतो की सर्व आंदोलकांना अहिंसक मार्गाने आंदोलन करण्याची आपण प्रेरणा द्यावी अशी मी आशा करतो आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो आणि थांबतो। जय हिंद।